So dear students, now we'll discuss here packing of particles in crystals. Solids will contain either cations, ions in ionic solid, atoms, metal atoms in metallic solids, non-metal atoms in covalent solids, molecules in polar molecular solids. All these constituents are considered as particles. We consider here particles are sphere. During the formation of crystal, constituents are arranged in such a way that they get some maximum occupy maximum volume, means density of solid keeping maximum all the available space as possible as constituents will occupy, means vacant space remains minimum. So how the constituents are arranged? First of all, we consider here constituents are spheres. Number of constituents are there. We discuss packing in 3 stages. First stage is closed packing in 1 dimension. Suppose the constituents are arranged in a row, such that all the neighboring constituents touch to each other, means minimize empty space between them. म्हणजे ते आपण एका रेषेवरती एकमेकाला टच होतील असे ठेवलेले आहेत, जेणेकरून त्यांच्यातली जागा मोकळी जागा कमीत कमी असली पाहिजे, जास्त जागा त्यांनी ऑक्युपाय केली पाहिजे. आणि इथं कोणताही एक कन्स्टिट्यूएंट बघा, फॉर एक्झाम्पल दिस पर्टिक्युलर कन्स्टिट्यूएंट टच टू नेबरिंग कन्स्टिट्यूएंट ओनली, म्हणजे हा फक्त जास्तीत जास्त 2च कन्स्टिट्यूएंट टच होतो आणि यालाच आपण म्हणणार कोऑर्डिनेशन नंबर. So coordination number is the nearest neighbor. Coordination number is the nearest neighbor or number of constituents touch to given constituent or particular constituent. एका विशिष्ट constituentला एकूण किती constituent टच झालेले आहेत त्या संख्येलाच coordination number म्हणायचं, किंवा थोडक्यात nearest neighbor called as a coordination number. हा झाला 1 dimension packing. आता आपण काय करूया, हा एक रो तयार झालेला आहे, याच्यावर दुसरा रो ठेवूया. दुसरा रो ठेवताना तो आपण 2 प्रकारे ठेवू शकतो. पहा, नंबर 1, बरोबर पहिल्या रोच्या स्पियरला दुसऱ्या रोचे स्पियर टच झाले पाहिजेत, किंवा ह्या ज्या मोकळ्या जागा दिसतात आपण डिप्रेशन असं म्हणणार आहोत, त्या डिप्रेशन मध्ये ठेवणार आहोत. सो क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन, म्हणजे याला फक्त लेंथ होती. आता आपण हाईट देऊया. सो दुसरा रो, म्हणजे हा एक रो तयार झाला, त्याच्यावर दुसरा रो आपण ठेवणार आहे. हा सेकंड रो आहे बघा, पहिल्या रोला आपण ए रो म्हणलेला आहे. वी प्लेस हियर स्पियर्स ऑफ सेकंड रो ओव्हर द स्पियर ऑफ फर्स्ट रो इन सच अ वे दॅट स्पियर्स व्हर्टिकली एज वेल एज हॉरिझॉन्टली अलाइन टू इच अदर, म्हणजे ते एकमेकाला टच होतील अशा पद्धतीने आपण ते ठेवायचे आहेत. एकमेकाचे टच झाले बघा, म्हणजे ते हॉरिझॉन्टली एका रेषेमध्ये आहेत त्यांचे सेंटर, आणि व्हर्टिकली सुद्धा त्यांचे सेंटर एका रेषेमध्ये येतात, एका लाईनमध्ये येतात. त्याला म्हणायचं व्हर्टिकल एज वेल एज हॉरिझॉन्टल अलाइनमेंट. म्हणजे जर फर्स्ट रोला आपण ए रो म्हणलं तर सेकंड रोला सुद्धा एच म्हणावं लागेल, कारण ते व्हर्टिकली एज वेल एज हॉरिझॉन्टली अलाइन आहे. मी आणखी याच्यामध्ये रो एक्सटेंड करतोय. This is also called as A row. Okay, row A, because all the spheres vertically as well as horizontally aligned to each other. Now how many constituents are touched to particular sphere? समजा या स्पियरला किती शेजारी आहेत, नियरेस्ट जवळचे नियरेस्ट नेबर किती आहेत बघा. हा टच झालेला आहे, हा टच झालेला आहे, थर्ड वन, फोर्थ. सो हियर कोऑर्डिनेशन नंबर इज 4. आणि जर आपण यांचे सेंटर जोडले, नेबरचे सेंटर जोडले,
तर तो स्क्वेअर दिसतो आहे, म्हणून याला म्हटलंय स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. स्क्वेअर क्लोज पॅकिंग 2 डायमेन्शन, हाऊ इट इज प्रोड्यूस्ड? प्लेसिंग spheres of or constituents of second row over the sphere of first row such that all the spheres or constituents vertically as well as horizontally align to each other. And in all total 4 constituents touch to particular sphere, or this particular sphere has 4 nearest neighbor called as a coordination number 4. Next one. Now sphere of second row placed into the depressions of फर्स्ट रो. म्हणजे आता आपण मोकळ्या जागेमध्ये दुसऱ्या लेअरचे स्पियर ठेवूया. स्पियर ऑफ सेकंड रो प्लेस्ड इन द डिप्रेशन ऑफ फर्स्ट रो. म्हणजे बघा हा त्याला मी रो ए म्हणलेला आहे. सेकंड रोचे स्पियर मी याच्या वर नाही ठेवले तर मोकळ्या जागेत ठेवलेले. त्याच्यामुळे यांचे स्पियर सेंटर एका रेषेवर येत नाहीत, म्हणून हा सेकंड रो इज डिफरंट फ्रॉम फर्स्ट रो. That's why if first row called as A, second row called as B. अजून एक रो मी इथे एक्सटेंड करतोय. आणि बघा याच्यामध्ये मग नियरेस्ट नेबर किती आहेत. This particular sphere consider 1 2 3 टच झाले बघा, 4 टच झालेला आहे, also 5 and 6. These 6 sphere touch to this particular sphere and its coordination number is 6. If we join center of these nearest neighbor, then we get here hexagon. This is called as hexagonal close packing in 2 dimension. How it is produced? Placing of spheres of second row into the depression of first row, in which each layer इज डिफरंट फ्रॉम नेबर. म्हणजे प्रत्येक लेअर हा त्याच्या शेजाऱ्यापेक्षा वेगळा आहे, शेजाऱ्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे हा ए लेअर असेल तर हा बी, परंतु हा परत बी, म्हणजे हे अल्टरनेट लेयर्स आर व्हर्टिकली एज वेल एज हॉरिझॉन्टली अलाइन. इथं ऍडजस्टंट लेयर एका रेषे व्हर्टिकली एज वेल एज हॉरिझॉन्टली अलाइन होते ऍडजस्टंट शेजारचे, पण इथं नॉन ऍडजस्टंट म्हणजे वन अल्टरनेट लेअर, दोघांच्या मध्ये लेअर वेगळा आहे. म्हणजे बी च्या वरचा परत बी सारखा असणार, ए सारखा असणार आहे. म्हणून असे म्हणता येईल ए बी 2 डायमेन्शनल आणि याला ए 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग. दिस इज कॉल्ड एज ए बी 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आणि आता आपण इथं एक डायमेन्शन होती, लेंथ होती, याला आपण हाईट दिली, आता आपण जाडी देऊया. म्हणजेच आता याच्यावरती अजून एक थर ठेवूया. ओके, म्हणजे समजा हा एक लेअर होता, हा दुसरा लेअर झाला. आता याची आपण जाडी वाढवायची, म्हणजे याच्यावरती आणखी एक लेअर ठेवायचं. तर या पद्धतीने आपण आता क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन बघूया. फ्रॉम पहिल्यांदा आपण बघूया स्क्वेअर क्लोज 2 डायमेन्शनचं 3 डायमेन्शन कसं करायचं. आता या पूर्ण जे रो होते त्या तिघांना एक लेअर म्हणूया. हे रो होते, सगळे रो मिळून एक लेअर तयार झालेला आहे. या लेअरवर आता आपण दुसरा लेअर ठेवणार आहोत. सो क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन, स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकिंग. म्हणजे त्याचा एक्सटेंड कसं करायचं बघा. हा लेअर मी इथं घेतलेला आहे. आता सेकंड लेअर कसा ठेवायचा आहे, सच वे दॅट ऑल द स्पियर्स ऑफ लेयर्स व्हर्टिकली एज वेल एज हॉरिझॉन्टली अलाइन. म्हणजेच ऑल द स्पियर्स इन ईच लेअर टच टू इट्स नेबर. म्हणजे शेजारच्या खालच्या लेअरचे स्पियर वरच्या लेअरच्या स्पियरला त्यांचे ते टच झाले पाहिजेत अशा पद्धतीने ठेवायचं. थेट म्हणजे असं आपण हातावर हात ठेवला असं नाही ठेवायचा, मध्ये नाही ठेवायचं, बरोबर बोटावर बोट ठेवायचं. सो स्पियर्स ऑफ सेकंड लेअर, आता रो म्हणत नाही मी, सेकंड लेअर प्लेस्ड ओव्हर दी स्पियर ऑफ फर्स्ट लेअर सो दॅट हिअर ऑल द स्पियर्स आर व्हर्टिकल एज वेल एज हॉरिझॉन्टली अलाइन्ड टू ईच अदर. हिअर voids are the empty spaces. This is called as voids or empty spaces or interstitial spaces remains as it is or unoccupied. म्हणजे त्यांच्या जागा भरून काढलेल्या नाहीत, त्या आहेत अशा आहेत. त्याच्यामुळे मोकळ्या जागा इफिशियन्सी जे आहे पॅकिंग झालेलं नाही. म्हणजे दुसरा लेअर ठेवल्यामुळे पहिल्या लेअरच्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या भरलेल्या नाहीत.
त्या आहेत तशाच राहिल्यात. सो दिस इज नॉट इफिशियंट पॅकिंग. आणि मग इथं सुद्धा जर आपण हे जे सेंटर जोडले तर आपल्याला एक क्यूब झाल्यासारखा दिसेल. दिस इज कॉल्ड एज क्यूबिक क्लोज पॅकिंग. Cubic closed two-dimensional packing. Polonium is the only metal. Polonium is the only metal has cubic closed two-dimensional packing. फक्त मेटल मध्ये पोलोनियम असाच आहे की ज्याला थ्री डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे. आणि याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असेल हो बघा. इथं एका लेयर मध्ये किती कोऑर्डिनेशन नंबर आहे 4. आता याच्यावर आणखी एक आपण लेयर ठेवला, याच्यावर बरोबर ठेवला तर त्यातले किती स्पिअर टच होतील एकच. आणि याच्या खाली एक लेयर ठेवला तर त्यातला पण एकच या पर्टिक्युलर स्पिअर टच होईल. म्हणजे स्वतःच्या लेयरचे 4, वरच्या लेयरचा 1 आणि खालच्या लेयरचा 1. सो हे कोऑर्डिनेशन नंबर इज 6. कोऑर्डिनेशन नंबर इज 6. ओके. This is not efficient packing because wires remains as it is. Now, stacking of hexagonal close packing. आता आपण hexagonal close packing घेऊया. इथं परत एकदा बघा तुम्ही बारकाईनं. हे जे वायर्स आहेत, ह्या वायर्स कशा होत्या बघा आणि इथल्या वायर्स कशा आहेत. ह्या वायर्स ट्रायंग्युलर वायर्स आहेत. In hexagonal close packing, two-dimensional or two-dimensional ABAB close packing, wires in the layer are same. All the wires are triangular wires. एक वायर कोणापासून आले 3 स्पियर पासून आले बघा. 1 2 3 वायरच्या 3 स्पियरच्या मधली मोकळी जागा म्हणजे वायर. आणि ती वायर कशी ट्रायंगुलर आहे. बट ओनली स्मॉल डिफरन्सेस देयर. सी दिस ट्रायंगुलर अपेक्स प्रोजेक्ट्स डाउनवर्ड, then projects upward, downward, upward. Alternate apexes are aligned upward and downward. म्हणजे हे जे काय ट्रायंगुलर वायर आहेत त्यांचे अपेक्स अपवर्ड आणि डाउनवर्ड झालेले आहेत. आता आपण याच्यावरती लेयर ठेवणार आहोत स्टॅकिंग ऑफ हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. आता तो आपण 2 प्रकारे ठेवू शकतो. एक तर आहे तसा या लेयरवरती ठेवायचा जसं आपण स्क्वेअर क्लोज मध्ये केलं होतं. म्हणजे वायर तशाच राहतील, त्या भरल्या जाणार नाही. ते न करता आपण काय करूया ह्या वायर्स वरती स्पियर ठेवूया. सो नाव स्टॅकिंग ऑफ हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. स्पियर्स ऑफ सेकंड लेयर प्लेस्ड ओव्हर दी वायर्स, ट्रायंग्युलर वायर्स. मग आता मला सांगा मी जरी हे ट्रायंगल जे आहे या वायर आहेत ते एक वायर डाउनवर्ड आणि एक वायरचा अपेक्स अपवर्ड आहे. मी समजा या वायरवरती स्पियर ठेवला म्हणजे ज्या वायरचा अपेक्स डाउनवर्ड आहे तर लगेच त्याच्या शेजारी एक वायर आहे ट्रायंगुलरच आहे मात्र अपेक्स अपवर्ड आहे त्याच्यावरती लगेच मी स्पियर ठेवू शकेल का? मी इथं एक स्पियर ठेवला या वायरला झाकून टाकलो तर या वायरला मी झाकू शकत नाही, ऑक्युपाय करू शकत नाही, कव्हर करू शकत नाही. म्हणजेच मी काय करू शकतो फक्त एक तर अपेक्स अपवर्ड असणारी किंवा अपवर्ड असणारी किंवा डाउनवर्ड असणारी या दोन्ही पैकी एकच प्रकारची वायर कव्हर करू शकतो. दोन्ही प्रकारच्या वायर कव्हर करता येत नाहीत. लक्षात घ्या आपण इथं दोन्ही प्रकारच्या वायर कव्हर करू शकत नाही. एक तर अपेक्स अपवर्ड किंवा डाउनवर्ड. जसं मी दाखवले बघा हे जे थोडं अंडरस्टँडिंग करून घ्या. जे ब्ल्यू सर्कल आहे स्पियर आहे तो खालचा लेयर आहे त्याला मी म्हणलेला आहे हेक्सागोनल लेयर. आणि हा लेयरला इथं सुद्धा बघा याला जर आपण ए लेयर म्हणलं हा सुद्धा ए लेयर असेल. हा दुसरा लेयर बी त्याच्यावरचा बी याला आपण असं म्हणू शकतो. सॉरी सगळे लेयर एकसारखे आहेत. ए 3 डायमेन्शनल आणि हे होतं ए 2 डायमेन्शनल. आता हा खालचा लेयर ए आहे त्याच्यावरती आपण दुसरा लेयर ठेवलेला आहे की ज्याचे स्पियर पहिल्या लेयरच्या स्पियरला अलाइन नाही, एक्झॅक्टली वरती नाही, ते मोकळ्या जागेत आहे. म्हणून दुसऱ्या लेयरला तुम्ही बी लेयर म्हणता. इथं रो होते हा पहिला रो ए दुसरा रो बी. आता लेयर आहे हा पहिला लेयर आहे दुसरा लेयर बी. दुसऱ्या लेयर बी चे स्पियर पहिल्या लेयरच्या
ट्रायंग्युलर वायरमध्ये आहे, त्याच्यावर आपण ठेवलेले आहेत. आणि आता थोडंसं बारकाईने पहा, इथं बघा दोन प्रकारच्या वायर झालेल्या आहेत तयार. एका लेअरमध्ये एकच प्रकारची वायर होती, सगळ्या वायर ट्रायंग्युलर होत्या. मात्र दुसरा लेअर जेव्हा आपण ठेवला पहिल्या लेअरच्या ट्रायंग्युलर वायरमध्ये, नाव इट हॅज टू टाइप ऑफ वायर्स. सी दिस वन, these spheres of lower layer, this one is upper layer. किंवा उलट समजा हा लोअर लेअरचा आहे आणि हे वरचे अप्पर लेअरचे आहे. तर त्याच्यापासून जी काय वायर तुम्हाला दिसते इथं, हे पहा, हे 3 स्पियर वरच्या लेअरचे, 3 म्हणजे ब्लॅक सर्कल जे दिसतात ते वरच्या लेअरचे, आणि खालचा हा जो आहे तो ब्ल्यू. इथे एक वायर तुम्हाला दिसते, याला म्हणलेलं आहे टेट्राहेड्रल वायर. जी ट्रायंग्युलर दिसते आपल्याला, पण टेट्राहेड्रल का म्हणले, कारण 4 स्पियर पासून तयार झाली आहे. दिस पर्टिक्युलर वायर इज फॉर्म्ड बाय 4 स्पियर्स. If we join center of these 4 spheres, then tetrahedra is produced. And hence it is called as a tetrahedral wire. कशी झाली तयार हो tetrahedral wire? It is produced from 4 spheres. 1 sphere of lower layer, 3 of upper layer. म्हणजे इथं बघा क्लिअर, ब्ल्यू खालच्या लेअरचा आणि 3 जे आहे ते वरच्या लेअरचे आहेत, आणि त्यापासून झालेली वायर आहे ती टेट्राहेड्रल वायर आहे. ऑल्सो ही 6 स्पियर बघा, म्हणजे खालच्या लेअरचे 3 ब्ल्यू आणि वरच्या लेअरचे 3 ब्लॅक. खालच्या लेअर इथे एक वायर दिसते तुम्हाला, म्हणजे एक मोकळी वायर आहे. तर 2 वायर आहेत बघा, 2 ट्रायंग्युलर, एक ब्ल्यू कलरची ट्रायंग्युलर आहे आणि ब्लॅक कलरची ट्रायंग्युलर. इथे लक्षात, ब्ल्यू कलरची ट्रायंग्युलर वायर आणि ब्लॅक कलरची. आणि ह्या 2 ट्रायंग्युलर वायर ज्या आहेत त्यांचे अपेक्स एकाचा अपवर्ड आहे, एकाचा डाऊनवर्ड आहे. आणि ह्या 2 ट्रायंग्युलर वायर पासून झालेली वायर म्हणजेच ऑक्टाहेड्रल वायर. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा पॉइंट आहे हा. सेकंड लेअर मध्ये आता इथं 2 प्रकारच्या वायर आहेत. एक आहे टेट्राहेड्रल, which is produced from 4 spheres. Second one is octahedral wire. This is a combination of 2 triangular wire. Octahedral wire is a combination of 2 triangular wire. One triangular wire of lower layer, its apex upward, and second of upper layer, its apex downward. म्हणजे 2 triangular wire, एकाचा apex upward आहे, एकाचा downward आहे. 2 लेअरच्या 2 वायर आहेत त्याच्यापासून झालेली ऑक्टाहेड्रल वायर आहे. इथं सुद्धा तुम्हाला याचा कोऑर्डिनेशन नंबर सांगताय. टेट्राहेड्रलचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, ऑक्टाहेड्रल वायरचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. म्हणजे ही जी मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेच्या बाजूला 4 स्पियर आहेत, आणि ही जी मोकळी जागा आहे त्याच्या बाजूला 6 स्पियर आहे, किंवा 6 स्पियरच्या मधली जागा आहे ती आहे, त्याला आपण ऑक्टाहेड्रल वायर म्हणले. आणि 4 स्पियरच्या मधली जागा आहे त्याला आपण म्हणले टेट्राहेड्रल वायर. ओके. त्याचबरोबर टेट्राहेड्रल वायरचा जो व्हॉल्यूम आहे तो लहान आहे, ऑक्टाहेड्रल वायरचा व्हॉल्यूम थोडा जास्त आहे. लक्षात घ्या, ऑक्टाहेड्रल वायर व्हॉल्यूम of octahedral wire is more larger than volume of tetrahedral wire. आता याच्यानंतर तिसरा लेअर, मी याच्यावर अजून तिसरा लेअर ठेवला तर आणखी कॉम्प्लिकेट होईल. त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. बघा, कोऑर्डिनेशन नंबर तुमच्या लक्षात येणार आहे. आता तर तिसरा लेअर आपल्याला ठेवायचा. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का? अजून एक सांगतो. 1 डायमेन्शन एका रेषेमध्ये ठेवले, कोऑर्डिनेशन नंबर 2. 2 डायमेन्शन 2 प्रकार, म्हणजे आहे तसे लेअर ठेवणे, वर रो ठेवणे, त्याला म्हणजे स्क्वेअर क्लोज पॅकिंग, कोऑर्डिनेशन नंबर 4 ए टाइप. आणि पहिल्या लेअरच्या डिप्रेशन मध्ये ठेवणे, त्याला म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, एबीएबी, कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. आणि आता 3 डायमेन्शन मध्ये स्क्वेअर क्लोजच्या वर आहे तसं ठेवलं तर तयार होतं ते क्यूबिक क्लोज पॅकिंग, कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. इथे सुद्धा सगळे लेअर एकसारखे आहेत, ए पण 3 डायमेन्शनल, आणि हे ए पण 2 डायमेन्शनल. त्याच्यानंतर हेक्सागोनल क्लोज पॅकिंग जे आहे त्याच्यावरती आपण दुसऱ्या लेअरचे स्पियर, या स्पियरवर स्पियर नाही ठेवलेले आपण. आता त्या मोकळ्या जागा ज्या आहेत त्याला आपण ट्रायंग्युलर वायर म्हणले, त्या ट्रायंग्युलर वायरवरती ठेवले. पण ट्रायंग्युलर वायर सगळ्या झाकता येत नाही, एक तर अपवर्ड असणारे अपेक्स किंवा डाऊनवर्ड. आणि आता सेकंड लेअरमध्ये 2 प्रकारच्या वायर आहेत, टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल. आता आपण याचे परत थर्ड लेअर ठेवायचा. याच्यावर अजून एक लेअर ठेवणार आहे. तो 2 प्रकारे ठेवता येईल. एक या टेट्राहेड्रल वायरवरती आणि दुसरा
या ऑक्टाइड वाईडवरती. ज्याला हे दोन वाईड समजले त्यालाच हा तिसरा लेअर समजला. अजून एकदा बघा, टेट्राहेड्रल वाईड वरून जर बघितलं आपण खाली स्पियरच्या लेअरवर टेट्राहेड्रल वाईड, तर दुसऱ्या लेअरच्या खाली तुम्हाला पहिल्या लेअरचा स्पियर दिसणार आहे आणि त्याच्यावरती ती जागा आहे. म्हणजे आपण फरशीवरती पहिला लेअर ठेवला आहे, त्याच्यावर दुसरा लेअर ठेवलेला आहे. तर वरून बघितल्यावर तुम्हाला खाली टाईल फरशी दिसणार नाही, तर तो पहिल्या लेअरचा स्पियर दिसणार. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला टेट्राहेड्रल वाईड कशी दिसणार आहे, वरून बघितल्यानंतर खाली पहिल्या लेअरचा स्पियर दिसणार आहे. मात्र ऑक्टाहेड्रल वाईड जर तुम्ही वरून पाहिली तर खाली तुम्हाला ती फरशी दिसणार आहे, कारण ही दोन मोकळ्या जागेचं कॉम्बिनेशन आहे. हे दोन मोकळ्या जागेचं कॉम्बिनेशन असल्यामुळे तिथे तुम्हाला एम्प्टी स्पेस दिसणार आहे. इथं मात्र एम्प्टी स्पेसच्या खाली स्पियर दिसणार आहे. म्हणजे जर थर्ड लेअर जर आपण या टेट्राहेड्रल वाईडवरती ठेवला तर तो थर्ड लेअरचा स्पियर एक्झॅक्टली कोणाच्या वर येणार आहे, फर्स्ट लेअरच्या स्पियरवर येणार आहे. बघा, थर्ड लेअर जर आपण टेट्राहेड्रल वाईडवरती त्याचे स्पियर ठेवले तर थर्ड लेअरचा स्पियर हा फर्स्ट लेअरच्या स्पियरवरती येणार आहे. मात्र जर आपण ऑक्टाहेड्रल वाईडवरती थर्ड लेअरचा स्पियर ठेवला तर थर्ड लेअरचा स्पियर हा या दोन वॅडच्या कॉम्बिनेशनच्या वर येतो. इथं कुठेच पहिल्या लेअरचा पण स्पियर दिसत नाही, दुसऱ्या लेअरचा पण स्पियर दिसत नाही. म्हणजे तिसरा लेअर हा पहिल्या दोघांपेक्षा वेगळा असणार आहे. इथं मात्र थर्ड लेअर हा फर्स्ट लेअर सारखा असणार आहे. आणि तेच मी डायग्राम मध्ये थोडक्यात दाखवतो. बघा इथं पॅकिंग ऑफ थर्ड लेअर ऑन टेट्राहेड्रल वाईड. समजा हा पहिला लेअर आहे, हा दुसरा लेअर आहे. If we place sphere of third layer on the tetrahedral wide, that sphere of third layer observe over the sphere of first layer, and hence third layer looks like first layer. That's why we say AB three-dimensional close packing, or it is also called as hexagonal close packing. Hexagonal close packing. Magnesium, molybdenum, zinc, such type of metals have HCP packing. Okay. Then another way, you will place sphere of third layer over the octahedral wide. They sphere of third layer do not align on first and second layer. म्हणजे थर्ड लेअर हा ए आणि बी पेक्षा वेगळा असणार आहे. सो ए बी सी थोडक्यात डायग्राम काढायचे. टेक्स्टमध्ये डायग्राम तुम्ही आहे तशी काढायचा प्रयत्न करू नका. हा सिंपल वेने चला, अशी डायग्राम काढायची तुम्ही. हा जर ए लेअर असेल, हा जर बी लेअर असेल, ह्या दोघांचे मिळून ऑक्टाइड वायर आहे. त्या ऑक्टाइड वायरवरती आपण थर्ड लेअर ठेवला स्पियर, तर तो या दोघांच्यापेक्षा वेगळा असणार आहे. म्हणजे त्याला सी लेअर म्हणलेला आहे. सो ए बी सी थ्री डायमेन्शनल पॅकिंग किंवा त्याला म्हणले CCP किंवा क्युबिक क्लोज पॅकिंग. सिल्वर, कॉपर, आयर्न, निकेल हॅव CCP क्लोज पॅकिंग. आता इथं आपण यांचा कोऑर्डिनेशन नंबर किती बघूया. बघा, स्वतःच्या लेअरचे 6 स्पियर टच असणार आहेत. स्वतःच्या लेअरचे 6 स्पियर, वरच्या लेअरचे 3 स्पियर टच असतात आणि खालच्या लेअरचे 3. असे मिळून कोऑर्डिनेशन नंबर 6 + 3 + 3 12. Same here. Coordination number is 12. कसा झाला 12? Spheres of its own layer, 6 spheres of its own layer, 3 of above layer, 3 of lower layer. Total becomes 12. आणि जितका कोऑर्डिनेशन नंबर वाढतो तितकं पॅकिंग सुद्धा वाढतं, एम्प्टी स्पेस कमी होत जाते. म्हणजे बघा परत वन डायमेन्शन मध्ये कोऑर्डिनेशन 2 होता, टू डायमेन्शन मध्ये स्क्वेअर क्लोज मध्ये 4 होता आणि हेक्सागोनल मध्ये 6 होता. त्याच्यानंतर आपण थ्री डायमेन्शन मध्ये स्क्वेअर क्लोज मध्ये कोऑर्डिनेशन 6 पाहिला. ओके. त्यानंतर
थ्री डायमेन्शन मध्ये दोन प्रकार इथं आपण बघितले. एक ABAB डायमेन्शन HCP कोऑर्डिनेशन 12 आणि इथं CCP 12 आहे. त्यांचा कोऑर्डिनेशन सेम आहे, म्हणजे यांचं पॅकिंग इफिशियन्सी सेम आहे. दोघांची पण पॅकिंग इफिशियन्सी 74% आहे. ते कॅल्क्युलेशन कसं करायला आपण नेक्स्ट लेक्चर बघणारच आहोत. झालं पॅकिंग. आता हेच मी थोडक्यात तुम्हाला मॉडेलच्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, स्क्वेअर क्लोज टू डायमेन्शनल हा एक लेयर आहे, हा दुसरा लेयर आहे, हा तिसरा लेयर आहे. यांचे स्पियर, यांचे सेंटर एका रेषेवरती आहेत, हॉरिझॉन्टली व्हर्टिकल. याला ए लेयर म्हणले, याला ए लेयर म्हणले. हा पर्टिक्युलर स्पियर, त्याला किती स्पियर टच होतात बघा. या पर्टिक्युलर स्पियरला 1 2 3 4 हे 4 स्पियरला टच झाले म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 4. आणि जर आपण याच्यावरती आहे तसा हा दुसरा लेयर आहे तसा ठेवला तर हे झालं स्टॅकिंग ऑफ लेयर क्लोज ॲज इट इज. म्हणजे ह्या ज्या वाईड आहेत त्या वाईड तशाच राहतात, त्या भरल्या जात नाहीत, वाईड भरल्या जात नाही. आणि इथं कोऑर्डिनेशन नंबर होता 4. आता यापैकी किती स्पेअर करणार? हा एकच, हा यातला एकच. तसंच खालच्या बाजूला एक, म्हणून कोऑर्डिनेशन नंबर 6 असणार. त्याच्यानंतर इथे पहा, हा एक लेयर त्याच्या डिप्रेशन मध्ये आपण ठेवलेला आहे. डिप्रेशन मध्ये दुसरा लेयर, हा ए झाला, हा त्याच्यापेक्षा वेगळा बी, आणि हे दोन्ही सारखे. ओके, म्हणजे हा AB टू डायमेन्शनल पॅकिंग आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ज्या वाईड आहेत त्या वाईड बघा, ट्रायंग्युलर, डाऊनवर्ड, अपवर्ड अशा वाईड आहेत. आणि इथं ज्या दोन प्रकारच्या वाईड आहेत त्या पहा, दोन प्रकारच्या वाईड कशा झालेल्या आहेत. हा लेयर ए, ह्याच्या डिप्रेशन मध्ये हा लेयर ठेवलेला आहे, तेव्हा इथं दोन प्रकारच्या वाईड तुम्हाला दिसणार आहे. दोन प्रकारच्या वाईड बघा, खालच्या लेयरचा ए दिसतोय तुम्हाला, खालच्या लेयरचा ए या मोकळ्या जागेतला दिसतोय, त्याला म्हणलेला आहे टेट्राहेड्रल वाईड. आणि ही जी वाईड आहे दोन खालच्या लेयरचे ट्रायंग्युलर, वरच्या लेयरचे ट्रायंग्युलर कॉम्बिनेशन झाले, दिस इज ऑक्टाहेड्रल वाईड. ओके, म्हणजेच बघा, खालच्या लेयरचे 3 स्पियर आणि वरच्या लेयरचे 3 स्पियर. मी कसे ठेवले ॲज इट नाही ठेवत, त्याच्या डिप्रेशनमध्ये ठेवते बघा. त्याच्यापासून तयार होते ही ऑक्टाहेड्रल वाईड. खालच्या लेयरचे 3 स्पियर, वरच्या लेयरचे 3 स्पियर मिळून झाली ही ऑक्टाहेड्रल वाईड. ओके, झालं क्लोज पॅकिंग इन क्रिस्टल.